हाय गाईज, नमस्ते. आज आहे उदयपूरमधला आमचा फर्स्ट डे. तो दोघांचा पण आमचा हा लुक आहे. सो कसे दिसत आहेत आम्ही. मॉर्निंगला उठून मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आम्ही गेलो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे छानपैकी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर थोडेफार फोटो सेशन करत होतो. तर स्वप्नीला फोटोज काढता येत नव्हते, तर मी त्याच्यावरती चिडली होती. हॉटेलला बाय करून आम्ही निघालो सिटी पॅलेसला. एंट्री पास काढून आम्ही एंट्री केली सिटी पॅलेसमध्ये. तर बघतायत ना हा व्ह्यू, किती भारी सिनेमॅटिक वाईब्स देत आहे हा व्ह्यू. हे ठिकाण उदयपूरमध्ये खूप फेमस आहे. येथे रोज खूप लोक फिरायला, फोटो काढायला आणि एन्जॉय करायला येतात. चला तर मग बघूया इथे काय आहे खास. हा पॅलेस खूप जुना आहे आणि इथे आपल्याला राजघराण्याच्या काळातील खूप गोष्टी पाहायला मिळतात. हा पॅलेस महाराणा उदय सिंग यांनी बांधला आहे. नंतर अनेक राजांनी यामध्ये ॲडिशन केले, म्हणून त्याचे बांधकाम खूप युनिक दिसते. राजांनी वापरलेली तलवारे आणि शस्त्रे इथे डिस्प्लेमध्ये आहे. इथे तुम्ही बघू शकता सुंदर जाळीदार खिडक्या, मोठे दरवाजे, मार्बल वर्क आणि मिरर वर्क. प्रत्येक छोटासा डिटेल्स खूप सुंदर आणि रॉयल फील देतो. जुनी पेंटिंग्स आणि मिनी आर्ट्स खूप सुंदर आहेत. राजघराण्याचं जीवन खूप लक्झरियस होतं. मोठे दरबार, हॉल, खास मेहमानांसाठी रूम्स आणि सुंदर डेकोरेशन पाहायला मिळतं. राजघराण्याचे फर्निचर आणि सजावट खूप क्लासिक आहे. इथलं ग्लास आणि मिरर वर्क खूपच सुंदर आहे. स्पेशली मोर डिझाईन खूप आकर्षक दिसते. हे सगळं पाहिलं की आपल्याला त्या काळात कसं लाईफस्टाईल होतं याची कल्पना येते. मग काय, इथे आलो आणि त्यांचं ट्रेडिशन फॉलो नाही केलं असं कधी होईल का? फोटोज व्हिडिओ काढून मग आम्ही गेलो शॉपिंग करायला. नंतर आम्ही आलो जगदीश टेम्पल व्हिजिटला. इथली मुख्य मूर्ती जगन्नाथ स्वरूपात आहे, म्हणून याला जगदीश मंदिर असं म्हणतात. मग लागली होती भूक, मग केली पेटपूजा. रोपवेवरून जायचं होतं आम्हाला कर्णीमाता व्हिजिटला. तर बघताय ना स्नेहाचा चेहरा. स्नेहाला खूप भीती वाटत होती. हे मंदिर खूपच शांत आहे. वरून सिटीचा व्ह्यू खूपच अमेझिंग दिसतो. दर्शन वगैरे करून गेलो हॉटेलला, फ्रेश वगैरे झालो, डिनर वगैरे केला. तर बाय गाईज, गुड नाईट.